शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गट आपली बाजू मांडणार आहे। तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला कालच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर देण्यात आला आहे आणि याच विरोधात शरद पवार गटाकडून आता याचिका दाखल केली जाणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेवर कधी सुनावणी होणार आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय असेल ते बघावं लागेल। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कालच निवडणूक आयोगाचा निकाल आलेला आहे आणि या निकालानंतर आता राष्ट्रवादी हे नाव, त्याचबरोबर राष्ट्रवादीचं जे पक्ष चिन्ह आहे घड्याळ हे अजित पवार गटाला मिळालं आहे। त्यामुळे या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून आता सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावलं जाणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून नेमका काय निर्वाळा केला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर याआधी सुद्धा शिवसेना पक्षामध्ये अशाच पद्धतीच्या घडामोडी घडलेल्या होत्या आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत सुनावणी सुरू असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे आता शरद पवार गट सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, काल निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि त्यानंतर आता शरद पवार गटाकडून या निकालाविरोधात एकीकडे प्रतिक्रिया येत आहेत तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचं दार सुद्धा ठोठावलं जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स? नक्कीच एकीकडे आता चर्चा सुद्धा रंगू लागलेली आहे तर दुसरीकडे शरद पवार गट आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करतोय। जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला आव्हान हे शरद पवार गटाकडून देण्यात येणार आहे, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने जो पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार गटाला दिलेलं आहे, मात्र या विरोधामध्ये शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सुद्धा मांडणार आहे आणि दरम्यान कशा प्रकारे त्यांच्यावरती अन्यायकारक हा निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आहे ती सुद्धा या याचिकेमधून हे सुप्रीम कोर्टात मांडण्यात येणार आहे। मात्र याला कुठेतरी कॅवेट याचिका ही अजित पवार गटाकडून दाखल करण्यात, त्यामुळे दोन्ही याचिका या ठिकाणी जेव्हा दाखल होतील त्या यावरती सुनावणी होताना नक्की सुप्रीम कोर्टामध्ये कशा प्रकारे बाजू मांडली जाते आणि सुप्रीम कोर्ट यावरती काय निदर्शन देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। बरं, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।